शिवसेना पक्ष आणि चिन्हावर थोड्याच वेळात महासुनावणीला होणार सुरुवात. कपिल सिब्बल आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करणार. आज अंतिम निर्णय लागणार का, याकडे लक्ष. फडणवीस शिंदेंच्या बैठकीची इनसाइड स्टोरी. रायगडच्या पालकमंत्री पदावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. काल वर्षावर फडणवीस शिंदे यांच्यामध्ये तासभर चर्चा. लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब. शेवटच्या दिवशी लोकसभेत मोदी शहांची हजेरी. विरोधी पक्ष पळपुटे. हिंमत असेल तर संसदेत चर्चा करा. फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. विरोधक संसदेतून तोंड लपवून पळाले. मोदी शहांच्या उपस्थितीवरून फडणवीसांची टीका. अमित शहांना तातडीनं उपपंतप्रधान व्हायचंय. खासदार संजय राऊत यांचा दावा. मोदींनी शहांच्या मागणीला नकार दर्शवला. राऊतांचं वक्तव्य. राहुल गांधी चोर आहेत, त्यांच्यामध्ये जिन्नांचा आत्मा शिरलाय. भाजपचे खासदार निशिकांत दुबेंचं वादग्रस्त विधान. दिल्ली सपकाळच्या बैठकीला 6 खासदारांची दांडी. काही खासदारांची प्रणिती शिंदेंबाबत नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. खासदारांपर्यंत सूचना माहिती पोहोचत नसल्याची तक्रार. महाराष्ट्रातील नीट आंदोलकांना मोठा दिलासा. पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्यांवरचे गुन्हे मागे. राज्य सरकारचा मोठा निर्णय. नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त. नोटा छापण्याचं साहित्य, लाखो रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांकडून जप्त. दोघांना अटक. घाटकोपरमधल्या अशोकनगर दरड दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू. 32 तासानंतर बचावकार्य थांबलं. अखेर सद्दाम हुसेन याचा मृतदेह बाहेर काढला. मेट्रोप्रमाणे मुंबईतले लोकलही स्वच्छ आणि एसी होणार. पुढच्या वर्षीपासून नव्या एसी लोकल सेवेत दाखल होणार. सेकंड क्लास एसीच्या तिकीट दरामध्ये वाढ होणार नाही. मुख्यमंत्र्यांची माहिती. योग्य कृती करणं सोपं नसतं, तेव्हा नेतृत्वाची कसोटी. पदं बदलतात, तत्व अढळ राहिली पाहिजेत. तुकाराम मुंढेंची सोशल मीडियाची पोस्ट चर्चेत. तुळजाभवानीचा लाडू प्रसाद तोट्यात. चितळे बंधूंच्या लाडूला भाविकांची नापसंती. तुळजाभवानी मंदिर संस्थानला आर्थिक फटका. लाडूची किंमत जास्त असल्यानं भाविकांची पाठ. आणि शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. आता 7/12वर नाव नसलेले शेतकरी येणार रेकॉर्डवर. शेतकऱ्यांच्या अॅग्रिस्टॅगचा मार्ग मोकळा. कर्जमाफी, इतर योजनांचा लाभही मिळणार.